बेलगाव के एक व्यक्ति के साथ धोखाधड़ी का मामला सामने आया है। फरियादी यशवंत गोविंद राव, जो कि बेलगाव निवासी है, उन्होंने पुलिस को शिकायत दी और उन्होंने बताया कि उनके साथ धोखाधड़ी की वारदात का अंजाम दिया गया है। शिकायत के आधार पर पुलिस ने किशोर तिवारी और उनकी पत्नी नीता किशोर तिवारी के खिलाफ मामला दर्ज कर दोनों को हिरासत में ले लिया। प्रारंभिक जांच में पुलिस को पता चला कि ये दंपति लंबे समय से सेकंड हैंड गाड़ियों के फर्जी दस्तावेज तैयार करने और लेआउट प्लॉट के नाम पर लोगों से ठगी करने का धंधा चला रहे हैं। पुलिस के अनुसार आरोपियों ने कई लोगों को झूठे कागजात दिखाकर मोटी रकम ऐंठी है। फिलहाल दोनों आरोपियों को अदालत में पेश कर पीसीआर रिमांड यानी पुलिस कस्टडी प्राप्त की गई है और आगे की पूछताछ जारी है। जांच के दौरान और भी पीड़ित सामने आने की संभावना जताई जा रही है। यामध्ये पोलीस ठाणे लकडगंज अंतर्गत अपराध क्रमांक 264/25 अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित फिर्यादी यशवंत गोविंदराव वाडेबसमे याने दिलेली असून यामध्ये आरोपी 2 आहेत। यामध्ये प्रखर शिशिर किशोर तिवारी व नीता शिशिर किशोर तिवारी राहणार भिलगाव या ठिकाणचे हे संबंधित आरोपी आहेत। दोन्ही या आरोपींनी लेआउटच्या नावाखाली बऱ्याच लोकांची फसवणूक केलेली आहे। तसेच गाड्यांचा देखील यांचा व्यवसाय आहे। लोकांना गाडी खरेदी करणे, त्याचे कागदपत्र खोटे बनवणे व त्याची विक्री करणे अशा प्रकारचे देखील यांनी व्यवहार केलेले आहेत। यामध्ये संबंधित आरोपी नागपूरमधील अनेक पोलीस स्टेशन जसे की जरीपटका, गिट्टी कदान, 5 पावली, लकडगंज यामध्ये 2022 पासून संबंधित आरोपी पाहिजे आहे। तसेच महाराष्ट्रातील बीड, अंबेजोगाई, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगलोर व कर्नाटका या ठिकाणी देखील यांनी फ्रॉड केल्याचे दिसत आहे। संबंधित तपास हा आता चालू केलेला आहे। सदरचा आरोपी हा 2022 पासून फरार आहे। यामध्ये आम्ही संबंधित आरोपीचे लोकेशन 1 वर्ष झालं याच्या मागावर होतो। संबंधित आरोपी हा जयपूर राज्य राजस्थान या ठिकाणी लपून बसलेला आम्हाला याचे लोकेशन मिळाले। टेक्निकल मुद्द्याच्या आधारे याचा शोध घेतला व आम्हाला संबंधित आरोपी हा मिळून आलेला आहे। त्याचा पीसीआर आम्हाला दिनांक 24/9/2025 पर्यंत मिळालेला आहे। संबंधित पुढील तपासात चालू आहे। सर, जो अटक आरोपी आहे याने कितीची रकमेचा फ्रॉड केलेला समोर आलेला आहे। संबंधित आरोपी याने खूप मोठा फ्रॉड केलेला आहे। आजपर्यंत त्याने बऱ्याच लोकांना फसवलेला आहे। त्याच्याकडून काही नावे देखील समोर आलेली आहेत। यामध्ये मेन नाव आरोपीने जे नाव घेतलेले आहेत त्यामध्ये 4 ते 5 व्यक्तींची त्याने नाव घेतलेली आहेत। त्यामध्ये काही बिल्डर लॉबीतील लोक आहेत, तर काही सरपंच देखील आहेत। मोठमोठ्या पदावर असणारे लोक देखील यामध्ये सामील आहेत। त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहे। तर याच्या व्यतिरिक्त याची जे अन्य आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले किती आरोपी याच्यात वाढू शकतात का? संबंधित गुन्ह्याचा तपास हा आता चालू आहे। यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहे। संबंधित तपास हा आम्ही आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, पोलीस निरीक्षक गुन्हे साईनाथ रामोड, एसीपी श्वेता खाडे मॅडम, डीसीपी राहुल मदने सर यांच्या नेतृत्वाखाली करत आहे। कारण न्यूज़ के लिए विशाल बम्बड़वार रिपोर्ट। घर बस दीवारें नहीं होती, घर जहां कहानियां बनती हैं। तो आइए अपना वो घर चुनें जिसकी तलाश आपको अब तक थी। गृह प्रवेश ग्रुप द्वारा आयोजित दक्षिण नागपुर का एक्सक्लूसिव प्रॉपर्टी शो 19 से 21 सितंबर सुबह 10 से रात 10 बजे तक, होटल अशोका इंपीरियल, मनीष नगर, नागपुर।